नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार आणि त्वचा विकारांच्या बरोबरीनेच खास करून सौंदर्यविषयक तक्रारींचं निवारण आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. आणि अर्थातच त्वचा रोग आणि त्याच्यावरती असणाऱ्या विश्वामृत चिकित्सेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे, पण आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला खास करून सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे म्हणा किंवा असणाऱ्या विविध प्रकारच्या औषधोपचारांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा त्वचाविषयक तक्रारी वाढत आहेत, ज्याच्यामध्ये सोरायसिस म्हणजे आणि त्याचप्रमाणे ल्युकोडर्मा म्हणजे पांढरे डाग किंवा ज्याला श्वेतकुष्ठ असं सुद्धा म्हटलं जातं, अशा स्वरूपाच्या गंभीर त्वचेच्या विषयीच्या तक्रारी किंवा विकार आहेतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून तरुणांमध्ये चेहऱ्याच्या सौंदर्याच्या दृष्टीने खास करून महत्वाचं असणारे असे तारुण्य पिटिका किंवा ज्याला मुर्म किंवा पिंपल्स असं संबोधलं जातं किंवा डोळ्याखाली दिसणारी डार्क सर्कल्स आपण बघतो. सध्या IT मध्ये काम करणाऱ्या अनेक मुलांच्या डोळ्याखाली आपल्याला काळी वर्तुळ झालेली दिसतात. चेहरा निस्तेज दिसतो आणि एकंदरीतच आपल्याला बघायला मिळेल की एकंदरीतच त्वचेचं आरोग्य हे चांगलं राखलेलं दिसत नाही. आणि ह्या सर्व गोष्टींपासून जर का आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर अर्थातच आयुर्वेदाला पर्याय नाहीये. आपल्याला माहितीच आहे मॉडर्न मेडिसिनचे दुष्परिणाम आणि एकंदरीतच त्वचा चांगली राखण्यासाठी म्हणून ज्या काही आयुर्वेदामध्ये आज औषधी उपक्रम सांगले त्यांचं मार्गदर्शन खास करून वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला आजच्या कार्यक्रमात करणार आहेत. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपलं. कारण आयुर्वेदाकडे आज संपूर्ण जगच आशेचा किरण म्हणून बघते विविध प्रकारच्या आजारांसाठी, दीर्घकालीन आजारांसाठी. हा एक भाग झाला, पण खास करून सौंदर्यविषयक तक्रारी आहेत किंवा त्वचेचे जे रोग आहेत ह्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये स्टिरॉइड्स किंवा इतर औषधं खास करून फार नाहीत. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात आराम मिळतो, पुन्हा तो रोग उफाळून येतो. स्टिरॉइड पोटात घेण्यासाठी असो किंवा त्वचेवर लावण्यासाठी असो, ह्याच्या व्यतिरिक्त फार काही औषधं दिसत नाहीत किंवा अँटीबायोटिक्स, पेन किलर्स ह्याच्या पुढे जाऊन काही फार औषध आपल्याला दिसत नाहीत. पण रोग समूळ नष्ट करण्यासाठी खास करून सोरायसिस, पांढरे डाग किंवा अशा प्रकारचे जे आजार आहेत ह्याच्यासाठी आज विश्वामृत चिकित्सा प्रभावी ठरलेली आहे. तर आम्हाला सर्वप्रथम सांगा की त्वचा विकार ह्यांचं आयुर्वेदाची संकल्पना नक्की कशी आहे आणि जेव्हा विश्वामृत चिकित्सालयामध्ये अशा त्वचाच्या रोगांचे जे रुग्ण येतात त्यांची चिकित्सा कशा रीतीने केली जाते? कसं आहे, त्वचा रोग असं म्हटल्यानंतर माणूस हा फक्त त्वचेकडे बघतो आणि त्वचेकडे फक्त बघून चालणार नाहीये, वैद्याने बघून चालणार नाहीये आणि रुग्णाने बघून चालणार नाहीये. असं आहे की संपूर्ण अंगाला व्यापणारी ही त्वचा जी आहे त्याला स्पर्शनेंद्रिय असं म्हटलेलं आहे. आणि त्या स्पर्शाचा जो संबंध आहे तो वायू या महाभूताशी येतो, प्राधान्याने येतो. आणि त्यामुळे शरीरातला जो वातदोष आहे त्याच्यामध्ये बिघाड झाल्याशिवाय त्वचारोग कधी उत्पन्न होत नाहीत. असं लक्षात घ्या की शौचाची जागा आणि लघवीची जागा आणि घाम येणं या ज्या प्रक्रिया एक्सक्रिटरी सिस्टीमच्या हिशोबाने आपण लक्षात घेतो, जिथनं घाण शरीरातली बाहेर पडते ती ज्या वेळेला त्याला पुरत नाही शरीराला, इतकी घाण जेव्हा माणूस मनामध्ये आणि शरीरामध्ये निर्माण करून ठेवतो त्यावेळेला मग त्वचारोग उत्पन्न होत असतात. ते अशी सुखासुखी काय होत नाही. लक्षात घ्या की प्रत्येक आजार हा आपला खाणं पिणं आणि वागणं याच्यातूनच उत्पन्न होत असतो. त्वचारोग ही त्याला काही अपवाद नाहीये. ह्याच्या बरोबरीने दुसरा एक महत्वाचा भाग आयुर्वेदाने सांगितला आहे तो म्हणजे मनाचा आणि त्वचेचा अतिशय जवळचा संबंध आहे. याचं कारण असं की वायू जो आहे किंवा वात हा दोष जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जी कामं करतो त्यामध्ये असं सांगितलं की वायुस्तंत्र यंत्र धरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चोचानाम नियंता प्रणेताच्या मनसा असं सांगितलेलं आहे. म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवणारा सुद्धा तो वात दोष आहे. तर मनाने जर चुकीच्या पद्धतीने विचार केलेले गेले असतील, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष करणं दुसऱ्याचा, अनेक गोष्टी आहेत. वाणीचे दोष असतात, खोटं बोलणं, कठोर बोलणं, चुकीचं बोलणं, हे सगळं जे आहे ना ते आयुर्वेदाने ग्राह्य धरलेलं आहे. जे वेग मनामध्ये धरून ठेवावेत आणि बाहेर व्यक्त करू नयेत असे वेग आहेत. आणि तो जर माणूस सतत तसं बडबडत असेल किंवा विचार करत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या मनावरती येतो, मनाचा परिणाम पुन्हा या वातदोषावरती येतो. ह्या दोघांचं साठं लोटलं असल्या कारणानं आणि मग त्वचा विकार उत्पन्न होत असतात. हे तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या आंबट चिंबट खाताय, तिखट खाताय, खारट खाताय, ह्याच्याबरोबर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आपण संपूर्ण शरीराचं ओव्हर ऑइलिंग करायला पाहिजे. गाडीचं करतो आपण सर्व्हिसिंग, पण आपल्या शरीराचं कधी करत नाही. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन आपण पंचकर्म करणं गरजेचं आहे, शरीरातली ती घाण काढणं गरजेचं आहे. असं जर केलं गेलं तर एक्सक्रिटरी सिस्टीमवरती अंड्यू लोड येत नाही आणि मग त्वचा विकार उत्पन्न होत नाहीत. हे आयुर्वेदाचं म्हणणं जे आहे ते सगळ्या लोकांनी मान्य करायला पाहिजे. ओके, हा एक महत्वाचा भाग होता जो आपण आता ऐकला. वैद्यराजांनी सांगितलं आपल्याला की एकंदरीतच मनाचा आणि शरीराचा संबंध आहे आणि खास करून त्वचा विकारांचा जेव्हा आपण शरीराचा विचार करतो तेव्हा. अर्थातच विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपण जेव्हा रुग्ण येतात
येतात तेव्हा पूर्व इतिहास घेतला जातो रुग्णाचं निदान करताना, ही एक महत्वाची गोष्ट आहे. पण त्वचा विकारांचं खास करून निदान करताना काही गोष्टी जसं आपण म्हणालात की शरीराचा आणि मनाचा संबंध असल्यामुळे त्याही दृष्टीने विचार केला जात असेल. आणि अर्थातच नाडी परीक्षा हा एक महत्वाचा भाग आहे आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये. काय सांगता येईल याविषयी सर? कसं आहे, आयुर्वेदिक नाथ नाडी परीक्षा नावाचा एक वेगळा प्रकार आपल्या दवाखान्यामध्ये करत असतो. आणि ती नाथ नाडी परीक्षा करत असताना रुग्णाचं हृदय आणि वैद्याचं हृदय हे त्याच स्पर्शातून आणि त्या नाडीतून सांधलं गेलेलं असतं. तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी असतात की ज्या रुग्णाला माहीत सुद्धा नसतात. म्हणजे दोन पद्धतीची टेन्शन्स असतात माणसाला. एक व्यक्त मला हे टेन्शन आहे असं माणसाला सांगता येतं, आणि काही अव्यक्त आतली गूढ अशी टेन्शन्स असतात. कोणाशी न पटणं, परंतु त्याच व्यक्तीशी सतत राहायला लागणं, चांगला संवाद व्यवस्थित एखाद्या व्यक्तीशी होत नसतो, बॉसिंग खूप होत असतं, खालून कामगार लोक त्रास देत असतात, वरून साहेब लोक त्रास देत असतात, असं मध्ये सँडविच झाले काही लोक असतात. तर या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो हृदयाच्या क्षेत्रामध्ये येतो, कारण मनाचं स्थान जे आहे ते आयुर्वेदाने हृदय म्हणून सांगितलेलं आहे. आणि असं असल्यामुळे नाडी परीक्षा केल्यानंतर आम्हाला या आतल्या ताणतणावांचा सुद्धा सुगावा लागतो. आणि तो त्वचारोगाच्या बाबतीत एस्पेशली पांढरे डाग आणि सोरायसिस ह्याच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं असतं. असं लक्षात घ्या की 65% वेळा हा आजार जो आहे सोरायसिस सारखा किंवा त्वचारोगामध्ये ल्युकोडर्मा जो आहे तो हा अनुवंशिक आढळतो. तर हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी असते, आणि प्रत्येकाचे स्वभाव तसे होऊन गेलेले असतात. त्यामुळे ही नाडी परीक्षा जी आयुर्वेदिक आता आपण बघितली टीव्हीवरती ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यातून एकदा निदान झालं की मग नंतर पुढची औषधं ही खूप सोपी असतात. येस. आणि औषधांमध्ये अर्थातच इको मेडिसिनचा वापर आपल्याकडे खूप होतो. म्हणजे औषधीच्या वनस्पतींच्या, ताज्या वनस्पतींच्या रसाचा वापर. मला आवर्जून हे सांगावंसं वाटतं की आज विश्वामृत चिकित्सालय आपली सेवा ही पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी देत आहे. आपण संपर्कासाठी जे नंबर बघतात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जर का त्वचा विकार आणि त्वचा विकारांमध्ये खास करून सोरायसिस सारखा आजार आहे, ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग अंगावरचे आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यविषयक तक्रारी आहेत, मुरुम किंवा पिंपल्स ज्याला म्हटलं जातं, तारुण्य पिटिका म्हटलं जातं, अशा प्रकारचा आजार आहे, तर ह्या सर्व त्वचा विकारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि हे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, ताज्या वनस्पतीच्या रसांचा वापर, आणि या ठिकाणी भरपूर वनस्पती आणलेलीच आहेत. त्वचा विकारांमध्ये खास करून कोणत्या वनस्पती वापरल्या जातात हे सांगण्याच्या ऐवजी एक आधी मी एक पूर्वपीठिका जी आहे ती सांगतो की वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असतं, म्हणजे हरितद्रव्य असतं, आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. आपल्या शरीरामध्ये रक्त जे असतं त्याच्यामध्ये आयर्न असतं, हिमोग्लोबिलिन मधले जे ग्लोबिलिन आणि हिमो हे दोन्ही एकत्र असतं. तर आपल्या शरीरामध्ये Fe असतं आणि तिच्या शरीरामध्ये Mg असतं. तर आपल्या शरीरातला प्रत्येक घटक किंवा भाव पदार्थ जो आहे तो आयुर्वेदाने उत्पन्न होत असताना, जसं मडकं मातीतून उत्पन्न होतं, तसं आपलं शरीर जे आहे ते कोणताही घटक घेतला शरीरातला, कोणताही अवयव, तर त्यामध्ये उपादान कारण जे आयुर्वेदाने सांगितले ते म्हणजे रक्त सांगितलेलं आहे. आणि हे रक्त जर चांगलं झालं तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आजार हे कमी करता येतात. आणि म्हणून रक्तम जीव इति स्थिती असं आयुर्वेदात एक सूत्र आहे. हे जर लक्षात घेतलं ना तर वनस्पतीचे ताजे रस चरकाचार्यांनी पंचविध कषाय कल्पनामध्ये पहिल्यांदा स्वरसाची मांडणी केलेली आहे. आणि दुर्दैवाने कोणताही वैद्य आता फार कमी असे वैद्य की जे स्वरस किंवा ताज्या वनस्पतींचे रस वापरतात. ते वापरलं की हे Mg जे आहे ते रिप्लेस होतं Fe आणि आपल्या शरीरात नवचैतन्य त्याच वेळेला मिळतं. मग ती वनस्पती जर त्वचारोग नष्ट करणारी असेल तर त्या क्षणापासून ज्यावेळेस तोंडामध्ये निपात पात्राने त्याचा गुण यायला सुरुवात होते आणि मग शरीरातला त्वचारोग आहे तो झपाट्याने कमी व्हायला लागतो. हे होत असताना ती वनस्पती जिवंत असताना पण तिचा रस काढलेला असतो. जिवंत शरीराला जिवंत गोष्ट ही मानवते. टॅबलेट किंवा आवले किंवा काढा जो आहे तो तसा शिळा किंवा अग्नी संस्कार झालेला असतो. तर वनस्पतीचा ताजा रस घेतला की त्याचा अप्रतिम गुण येतो. आणि म्हणून काही वनस्पती मी इथं मुद्दामून आणलेल्या आहेत, ती त्यातल्या काही वनस्पती आपण बघूया. ही समोर आता जी मी वनस्पती आणलेली आहे ही भावा म्हणून वनस्पती आहे, सगळ्यांनी ही बघितलेली असेल. भाव्याचा हा पिवळा अतिशय सुरेख असा वृक्ष जो आहे तो आपल्याला व्यवहारामध्ये तुम्हाला दिसेल. वसंत ऋतूत त्याची फुलं खूप छान येतात. ह्याला सुवर्ण किंवा राजवृक्ष असं सुद्धा संस्कृत नाव आहे. ही दुसरी जी शेंग दिसते ह्याला कवठाच्या वासाचा असा आत गर असतो आणि हा पोटामध्ये जर घेतला आणि ह्यानी जर कोठा साफ झाला तर उत्तम पद्धतीने त्वचारोग ह्याच्यामध्ये नष्ट होत असतात. दुसरी एक वनस्पती मी इथं तुम्हाला दाखवू इच्छितो. ती वनस्पती म्हणजे कुटज किंवा कुडा नावाची ही वनस्पती आहे. तिला या दोन शेंगा लागलेल्या तुम्हाला दिसतील. याला इंद्रयव असं ह्याच्या बियाला म्हणतात आणि अतिशय उत्कृष्ट रक्त शुद्धी करणारं हे औषध आहे. मगाची भाव्याची शेंग जी आहे ती किंवा पानं, दुसरा हा कडुलिंब इथं जो दिसतोय हा कडुलिंब, तिसरं हे आडुळशाचं पान आणि चौथी एक वनस्पती इथं आणली ती मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो. ती म्हणजे ही अनंता किंवा कृष्ण सारिवा नावाची एक मोठी कावळी नावाची वनस्पती आहे. तर ह्या चारी वनस्पती ज्या आहेत त्याची पानं जी आहेत ती कुटून खोबऱ्याच्या तेलामध्ये टाकायची
आणि ती अंगाला लावायला उपयोगात आणायची. ते तेल अंगाला लावायला उपयोगात आणायचं. तर सोरायसिसचा सारखा आजार हा झपाट्याने बरा होत असतो. अशा वेळेला दुसरी एक वनस्पती मी इथं आणलेली ती मुद्दामून दाखवू इच्छितो. ही वनस्पती राजहंस म्हणून आहे. हिला हंसपदी असं सुद्धा म्हणतात. हिला स्पोर्स असतात बारीक बारीक, त्यातनं तिथं प्रोपगेशन होत असतं आणि खूप दूषित पाण्याच्या ठिकाणी ही आलेली दिसते. आता दूषित पाणी किंवा गटार संडास वगैरे अशा ठिकाणी ही उगवणारी वनस्पती आहे. तर शरीरामध्ये गटार संडासासारखी संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी ज्यावेळेस त्वचारोगात होते, घाण वास ज्यावेळेस त्वचारोगात येतो, पू येतो, कटाव येतो, कोंडा पडतो, अशा घाणीमध्ये ही जर वनस्पती गेली तर तिथं ती स्वच्छता उत्पन्न करायला लागते. तर या वनस्पतीचा रस 21 दिवस मीठ सोडून जर पोटामध्ये घेतला तर सोरायसिस हा झपाट्याने कमी होतो. हा प्रयोग सगळ्यांनी करून बघण्यासारखा आहे. यावेळेस जर त्याच्याबरोबर ब्रह्मचर्य पाळलं आणि आयुर्वेदातल्या पंचकर्माचा वापर जर केला, शिरोधाराचा वापर जर केला तर त्वचारोग जे आहेत मोठे भयानक जे आपल्याला सोरायसिस सारखे जाणवतात हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने बरे करता येऊ शकतात. हो, म्हणजे आज सोरायसिस सारख्या आजारांवरती सुद्धा किंवा ह्या आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळवणं शक्य आहे. अर्थातच त्यासाठी आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये भेट द्यायला हवी आणि संपर्कासाठी नंबर जे आपण बघत आहात ते टिपून घ्या. त्वचा विकारांविषयीचे अधिक प्रश्न आपण पुढील फोन नंबरवरती जरूर विचारू शकता. सर, ताज्या वनस्पतींचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. ह्या अनुषंगाने अजून काही गोष्टी या ठिकाणी आणलेल्या दिसतात बरोबर. मला, त्या काय आहेत सर? आता ही दुसरी एक वनस्पती इथं आहे. हे शाल्मली कंटक किंवा काटेसावरीचे हे काटे आहेत आणि तुम्ही जर काट्यांचा आकार जर बघितला तर चेहऱ्याला पिंपल आल्यानंतर जसा दिसेल तसा हा आकार दिसेल येतात तुम्हाला. हो, साईडनी जर बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल. आणि हे काटे जे आहेत हे अतिशय चिकट असतात आणि त्वचारोग झालेल्या किंवा ज्यांना पिंपल्स झालेले आहेत अशा मुलामुलींनी हे सावरीचे काटे जे असतात ते सहाण्यावरती उगाळायचे. सहाण उलटी करून घ्यायची. एका बाजूला आपण आपल्यासाठी ती वापरावी, दुसरीकडे देवासाठी चंदनाचं खोड उगाळावं. म्हणजे एक मिक्सअप होणार नाही दोन्ही त्यांचे गुणधर्म जे आहेत ते. आणि मग ते उगाळून जर चेहऱ्याला लावलं गेलं तर तारुण्य पेटकांचा उत्तम पद्धतीने नाश या वनस्पतीने होऊ शकतो. मग असे सांगलेला कडुलिंबाचा रस जो आहे तो रोज जर 4 चमचे पोटामध्ये 80 पोटी घेतला तर पिवळे धमक असे जुलाब होऊन जातात ह्या मुलामुलींना. कोठ्याची उष्णता कमी होते, चेहऱ्याचं टेम्परेचर कमी होतं, सिबॅसिस ग्लँडमधनं स्वेट जास्ती वॅक्स बाहेर येत नाही आणि मग अँथ्रॅक्स पद्धतीची जी इन्फेक्शन्स असतात त्यांना होणारी, जे आधुनिक शास्त्राचे लोक मान्य करतात, ते सगळं यांनी कमी होतं आणि चेहऱ्याचे पिंपल्स जे आहेत ते कमी यायला सुरुवात होते. तर हा एक अतिशय उत्कृष्ट उपयोग या शाल्मली नावाच्या वनस्पतीच्या काट्यात आहे. ओके, सो केवळ सोरायसिस किंवा पांढऱ्या डागांवरतीच नव्हे तर सौंदर्यविषयक तक्रारींसाठी सुद्धा अतिशय प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. खास करून तरुण मुलं मुली जो आमचा आजचा कार्यक्रम बघत असतील, जर आपल्याला पिंपल्सचा त्रास होत असेल वारंवार तर आपण जरूर हे उपचार घेऊ शकता. अर्थातच सौंदर्यविषयक तक्रारी आणि त्वचा रोगांवरती विश्वामृत चिकित्सेवरती आपण चर्चा करत राहणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचा रोग आणि त्वचा रोगामध्ये खास करून सोरायसिस, ल्युकोडर्मा, एक्झिमा सारखे आजार आहेत किंवा ज्याला गजकर्ण सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त खास करून सौंदर्यविषयक तक्रारी ज्याच्यामध्ये मुर्म, पिंपल्स, चेहऱ्यावरचे काळे डाग, डोळ्यांच्या भोवती असणारी काळी वर्तुळं किंवा चेहऱ्यावरती असणारे व्रण किंवा खड्डे, ह्याच्यावरती आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात ते आपण जरूर टिपून घ्या. आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमात खास मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. सर, आपण आता कार्यक्रमाच्या पूर्वार्धात चर्चा केली की कशा रीतीने त्वचा विकारांमध्ये रक्ताची शुद्धी जास्त महत्वाची आणि वात हा अतिशय महत्वाचा मनोदोषांवरती आणि अर्थातच मनाचा आणि शरीराचा असणारा संबंध. ताज्या वनस्पतींचा वापर हे विश्वामृत चिकित्सालयाचं वैशिष्ट्य आहेच, पण ह्याच अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहेत ज्याच्यामध्ये पंचकर्म, रक्तमोक्षण, जळवा लावणं हे उपचार केले जातात. ह्या उपचारांकडे वळण्याआधी आपण कार्यक्रमामध्ये थोडंसं आमची जी तरुण मुलं मुली आहेत त्यांच्या सौंदर्यविषयक तक्रारींमध्ये खास करून सध्याच्या काळात 2 तक्रारी दिसतात. कारण अभ्यासाच्या टेन्शनमुळे म्हणा किंवा कॉम्प्युटरचा सतत वापर करून म्हणा डोळ्याखाली काळी वर्तुळं मुला मुलींच्या बऱ्याच आपल्याला दिसायला लागलेत आणि बऱ्याचदा अकाली वार्धक्य म्हणूया आपण, असं ह्या मुला मुलींना आलेलं दिसतं. आणि ह्याच अनुषंगाने पिंपल्ससाठी आपण आता काही उपाय सुचवलेत, पण काय सांगता येईल एकंदरीतच? कसं आहे, मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत जरा भेद करून आपण सांगूया. मुलींना पिरियड्स येत असतात आणि त्यावेळेस एक वागण्याची परिचर्या विवेकशीर सांगितलेली आहे. तिने स्वच्छता पाळायला पाहिजे पण आंघोळ करायला नाही पाहिजे 4 दिवसामध्ये. पुन्हा खूप उड्या मारणं, आंबट चिंबट खाणं हे तिने बंद करायला पाहिजे पाळीच्या काळामध्ये. कारण तिच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन त्यावेळेला होत असतं आणि त्यावेळेला तिची सगळी बॉडी फिजिओलॉजी बदललेली असते. गर्भाशयाला आतनं जखम असते. अशा वेळेला तिने या गोष्टी जर केल्या तर त्याचा रिदम जो आहे तो बिघडतो मासिक पाळीचा आणि त्यामुळे पिंपल्स वगैरे यायला जास्ती सुरुवात होते. कारण पिंपल्स हे
ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये जास्तीत शरीराचं टेम्परेचर थोडंसं वाढतं, त्यावेळेला मुलांना जास्त येतात असं दिसतं. तर त्याने आधी ती जवळच्या वैद्याकडे जाऊन रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या वेळेला कसं वागायला पाहिजे हे समजून येणं गरजेचं आहे. तर तिचा निम्मा त्रास पिंपल्सचा कमी होतो, डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांचा कमी होतो. ह्याच्याबरोबर मुलांच्या बाबतीत कसं होतं, वेगवेगळ्या सवयी असतात त्यांना खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या. त्या वाईट सवयी ज्या आहेत त्या शुक्राच्या हिशोबाने लक्षात घेऊन त्या बंद करायला पाहिजेत. ब्रह्मचर्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे. रात्री जागरण नाही करायला पाहिजे. डोळा हा मज्जेचा आहे, मज्जेच्या संबंधित स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आधीच त्यांना असते, अभ्यास करावा लागत असतो. अशा जर तुम्ही आंबट चिंबट तिखट आंबट खात असाल आणि रात्री जागत असाल तर शरीरातलं पित्त बिघडतं. पित्त बिघडलं की शरीरातला मज्जा जातो, विकृत होतो आणि पित्त जराकाला किंवा जे अस्तर आहे आपल्या पोटामध्ये लहान आतड्यात तिथंच मज्जा जराकाला म्हणजे ब्रेनचं टिश्यू तयार होत असतं. असं जर असेल तर खाण्यापिण्या वागण्यावरती कंट्रोल त्यांनी ठेवायला पाहिजे. म्हणजे डोळ्याखालची काळी वर्तुळही कमी होतील आणि पिंपल्सही कमी येतील. हे होत असताना कोठा रोज साफ होण्यासाठी पूर्वीच्या घरी दर 2 महिन्यात एकदा एरंडेल तेल लिहिलं जायचं. तर ह्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाने पुन्हा सुरू करायला पाहिजे, एस्पेशली या मुला मुलींनी. आणि 40 ml हे एरंडेल तेल जे आहे ते दर 2 महिन्यांनी एकदा कधीतरी वीकेंडला बाहेर जायच्या ऐवजी कुठेतरी फिरायला घरी बसावं आणि ते घ्यावं आणि शारीरिक आणि मानसिक विश्रांती घ्यावी. म्हणजे कोठाही साफ होईल, मनही चांगलं तजेलदार होईल आणि मग त्यांना 7 दिवस व्यवस्थित काम करता येईल. एवढा साधा उपाय केला तरी हे त्रास कमी होतात. ह्याच्याबरोबर चेहऱ्याला लावण्यासाठी जळवा ज्या आहेत त्या जर वापरल्या गेल्या तर रक्तशुद्ध होऊन पिंपल्सचा त्रास कमी होतो, खड्डे सुद्धा भरून येतात. अनंता नावाची एक वनस्पती ती उगाळून डोळ्याच्या खाली दुधातून जर लावली तर डोळ्याची काळी वर्तुळ ही झपाट्याने कमी येतात. ओके, सो ह्या अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण ह्या सर्व आजारांवरती मात करू शकता. अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण संपर्कासाठीचे नंबर बघत आहात स्क्रीनवरती, ते टिपून घ्या. सौंदर्यविषयक तक्रारी किंवा त्वचारोग ह्याविषयी जर का आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर आपण पुढील फोन नंबरवर जरूर घेऊ शकता. त्याचप्रमाणे ईमेलही करू शकता, आपण पत्रव्यवहारही करू शकता श्रीविश्वामृत@gmail.com वरती. सर, ह्या आपण आता चर्चा करत असताना वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सांविषयी आपण मार्गदर्शन नेहमी करता कार्यक्रमामध्ये. त्वचा विकारांमध्ये खास करून कुठले वैशिष्ट्यपूर्ण उपचार केले जातात? कसं आहे, आपली त्वचा आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला आपण तयार होत असतो त्यावेळेला असं होतं की एक्टोडर्म नावाचा जो भाग असतो त्याच्यापासून तोंडापासूनचा काही भाग आणि शौचाच्या मार्गापासूनचा काही भाग तयार होतो. तर त्यामुळे कोणत्याही पोटातल्या गोष्टीचं रिफ्लेक्शन त्वचेवर येतं आणि त्वचेचं रिफ्लेक्शन पोटात येतं. असं जर असेल तर वमन आणि विरेचन या 2 गोष्टी ज्या आहेत त्या त्वचारोग असलेल्या प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजेत. मनाशी त्याचा जवळचा संबंध असल्या कारणानं शिरोधारा जी आहे किंवा तक्रधारा ती करायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर मी आता मगाशी सांगितलं तसं लेप लावणं आणि जळवा लावणं हा जर उपचार केला गेला तर बॉडी क्लिनिंग प्रोसेस पूर्ण होते आणि शरीर शुद्ध होतं, रक्त शुद्ध होतं आणि त्यामुळे त्वचारोग कमी येतात. येस, आपण ह्याविषयी अधिक चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत त्वचा विकारांवरती आणि त्याचप्रमाणे सौंदर्य विषयक तक्रारींवरती सुद्धा. सर, आपण आता आम्हाला अमूल्य गोष्ट सांगितलीत की कशा रीतीने जर का आपला आहार विहार बदलला, म्हणजे खास करून मुलींसाठी असणाऱ्या रजस्वला असताना खास करून असणाऱ्याचा जे काही पाळीची चर्या आहे, दिनचर्या आहे ती, आणि त्याच अनुषंगाने मला असं सांगावंसं वाटतं की आज तरुण मुला मुलींची जे काही लाईफस्टाईल किंवा एकंदरीतच बदलती जीवनशैली आहे त्यामुळे सुद्धा याचे दुष्परिणाम शरीरावरती आपल्याला दिसत असतात. तर त्यांना खास करून आपल्याला काय मार्गदर्शन करायला आवडेल आहार विहाराच्या बाबतीत? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे त्वचारोग असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि इतर लोकांनी सुद्धा आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवयीवरती आयुष्य चाललेलं असतं. तर ब्रह्मचर्याचं महत्व हे मुलांनी आणि मुलींनी विसरून चालणार नाही. ते जर केलं गेलं तर मनही प्रसन्न राहतं, शरीरही चांगलं राहतं आणि त्वचारोग कमी येतात. सोरायसिस सारखा आजार कमी येतो, ल्युकोडर्मासारखा आजार सुद्धा त्यांनी कमी येऊ शकतो, औषधाला बळ मिळू शकतं. दुसरं, मिठाचं खाणं खूप वाढलेलं आहे. आंबट खाणं, तिखट खाणं आणि खारट खाणं या 3 गोष्टी हे त्वचारोगाचं कारण आहे आणि नेमकं हेच आवडत असतं. 6 महिन्याचं मूल असेल आणि त्याला मिसळीचा कट दिला तर ते मिटक्या मारत खातं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. तर खरं गोड आवडायला पाहिजे. गोड हे सात्विक अन्न आहे. तर गोड, तुरट आणि कडू हे जर खाल्लं गेलं तर त्वचारोग कमी येतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मीठ सोडणं, ब्रह्मचर्य पाळणं आणि ह्या पद्धतीचं खाणं जर ठेवलं गेलं तर मुलामुलींच्या तब्येतीमध्ये अमूलाग्र बदल होतात सगळ्या बाबतीत आणि त्वचाही उत्तम पद्धतीने चांगली तयार होते. तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा. तूप, साखर, मीठ असं खाणं हे चुकीचं आहे. परंतु तूप, साखर, दूध असं जर तुम्ही खाल्लं, मऊसर भात आणि वरण खाल्लं, असं 1 महिनाभर करून ठेवा तर तुमच्या मनामध्ये आणि शरीरात झालेले बदल तुम्हाला आरशासमोर उभारल्यानंतर आणि लोकांच्याबरोबर बोलताना लक्षात येतील. म्हणजे एवढं आहाराचं महत्व मला वाटतं ह्याच्यामध्ये आहे. ह्याच अनुषंगाने सर, पंचकर्म चिकित्सेमध्ये खास करून रक्तमोक्षण त्वचा विकारांमध्ये सांगितलं जातं. सोरायसिस सारख्या आजारांमध्ये किंवा पांढरे डाग जेव्हा असतात अशा आजारांमध्ये आपण काय वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा करता?
सोरायसिस असू दे किंवा ल्युकोडर्मा ज्यावेळेला असतो पांढरे डाग वगैरे त्यावेळेला तिथं जळवा लावली जाते आणि जळू हा असा प्राणी आहे की त्याला मेंदू आहे स्वतःचा आणि त्यामुळे सिलेक्टिव्हिटी तिला असते 1 स्क्वेअर फूटच्या अंतरातलं रक्त ती शुद्ध करते आणि तिथं जिथं तिने दंश केलेला असतो तो समजतही नाही आपल्याला तर त्या दंशाच्या ठिकाणी पहिल्यांदा काळी त्वचा यायला लागते आणि ती हळूहळू वाढत जाऊन त्यातलं रंगद्रव्य जे आहे ते पसरून तो पांढरा डाग कमी यायला लागतो आणि सोरायसिसच्या बाबतीत ज्यावेळेस हे लावलं जातं त्या तिथला विषांश आणि पित्ताची जी उष्णता आहे ती सगळी खेचली गेल्या कारणानं तो सोरायसिसचा डाग हा कमी यायला लागतो तर रक्तमोक्षण करणं ह्याच्या बरोबरीनं पोटामध्ये विरेचनाचं किंवा जुलाबाचं औषध घेतलं तर पोटातली घाण जी आहे ती सगळी बाहेर पडते रक्त शुद्ध व्हायला लागतं रक्तातली घाण आतड्यातून पुन्हा शौचाच्या मार्गावर बाहेर जाते आणि 15 ते 20 दिवसात एकदा जुलाबाचं औषध घेतलं तर सोरायसिससाठी अतिशय अप्रतिम फायदा त्याचा होतो असं आपल्याला लक्षात येतं. ओके, ह्याच अनुषंगाने गजकर्ण हा जो प्रकार आहे बरोबर. त्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? गजकर्ण हे ओले कपडे वापरणं दुसऱ्यांचे कपडे वापरणं टॉवेल वापरणं या पद्धतीने होत असतं तर खाण्यापिण्याची पात्र सुद्धा स्वतःची वेगळी असावीत असं पूर्वीचं धर्मशास्त्र सांगतं म्हणजे ॲमिबीएससी सारखे आजार त्यातून उत्पन्न होत नाही तर हे गजकर्ण झाल्यानंतर साधा एक उपचार आहे की साईच्या दुधाच्या साईमध्ये आपला रुईचा चीक असतो तो घालायचा आणि तो रोजच्या जर लावला गेला तर हे गजकर्ण साफ बरं होऊ शकतं त्यावेळेला पोटामध्ये गंधक रसायन नावाचं एक औषध आहे ते घ्यावं स्वच्छता पाळावी ती एक प्रकारची बुरशी असते आणि त्याच्यावर इतर काही पदार्थ असतात तर हे बुरशी हे एक वनस्पती आहे त्यामुळे गरम पाण्याने ती जागा धुतली जरी गेली आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलं तरी सुद्धा गजकर्ण खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतं. त्यामुळे आपण बघितलं कार्यक्रमामध्ये सर्वच प्रकारच्या त्वचा विकारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत आणि अतिशय साधे सोपे उपचार आहेत सर्वसामान्यांना परवडणारे असे हे उपचार आहेत आणि करायला सुद्धा सोपे